दुसरी गोष्ट, मिथ्यामध्ये आसक्ती नसते, एक महत्त्वाचा पॉइंट आहे. त्याच्यामध्ये मिथ्यामध्ये आसक्तीच नसते आणि सत्यामध्ये नुसती आसक्ती जडलेली असते, नुसती आसक्ती. म्हणजे त्याचा आसक्तीमध्ये काय होतं, दुर्बलपणा म्हणजे कमजोरी असते त्याची, ती कमजोरी आहे. आता कोणाला काही त्रास द्यायचा असला की ते आसक्तीला टोकरीत बसते, केवळच कमजोर होत राहते आसक्ती. आणि आसक्तीचीच काय बनते, आसक्ती म्हणजे विषयामध्ये आसक्त असलेला माणूस. कोणी पैशामध्ये येतं, कोणी बायकोमध्ये येतं, कोणी नवऱ्यामध्ये येतं, कोणी लेकरा बाळामध्ये येतं, कोणी घराघरामध्ये आसक्त आहे. तिथं जसं त्याला टोकरलं की याच्या अंगाची नुसती आग होती. कोणी देहामध्ये आसक्त आहे, नुसती अंगाची आगच. एवढी आग होती की ते सहन करू शकत नाही त्या आगात. आसक्त आहे त्याच्यामध्ये. मग वेदांत शास्त्र तुम्हाला अनासक्त जीवन जगण्याची कला शिकवते आणि ते शिकायला पाहिजे. आता जे शिकवणारे शिकवतात, शिकत नाही त्याला कोण काय करत. तुम्ही याच्यामध्ये आसक्त जर राहाल तर तुम्ही तुमचं चांगलं करीन झालात असं वेदांत शास्त्र सांगतं. बाकी कोणतं शास्त्र काय सांगतं ते माहीत नाही, पण वेदांत शास्त्र सांगतं तुम्ही तुमचं चांगलं करीन झाला आहे. आता विषयाच्या आसक्तीमध्ये विषय वासना वाढायला लागली. आता काय वाढायला लागली, वासना. वासना ही जी वासना जन्माला आणते, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, 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 जन्म घेणे याची वासना, विषयाची वासना अंतकाळ जवळ आलेला आहे त्याच्यामध्ये मग्न राहते. तेच चिंतन असते, त्याचं डोक्यामध्ये तेच घुमत राहते त्या वासना. मग आता वासना घुमायला लागली, याला जसं मोटारसायकल म्हणा, सायकल म्हणा, जाण्या येण्याचं साधन असतं. आता याला बाहेर जाता येत नाही, तर वासना काय करते, त्याचं वाहन बनते. जीवाचं काय बनते, वासना वाहन बनते आणि या शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये घालते, वाहन बनते. ज्यावेळेसचा प्रसंग है, राजा भर्तरी हरणाच्या आकाराचा आई आसक्त कशामध्ये होता, हरणाच्या पिल्ल्यामध्ये. मग ती मध्ये त्याला ती वासना आली आणि वासनेनं बाहेर काढलं आणि त्याला हरणाच्या जी वासना होती त्या आकारामध्ये नेऊन घातलं, त्या जीवाला. म्हणून वेदांत शास्त्र जे असं आहे की पहिला प्रहार जे केलेला आहे शमदमादी षटसंपत्तीमध्ये. शम म्हणजे काय, ते पहिला प्रहार केला त्या वासनेवर. आपण फक्त शम म्हणजे सर्व वासनेचा काय केला, त्याग केला, म्हणजे पाठ केला.
भर 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 भर. शम म्हणजे सर्व असण्याचा, धम म्हणजे इंद्रियाचा निग्रह. पाठ केलं, पण अंगावर ते अलंकार कधी घालण्याचा प्रयत्न केला नाही शमाचा. शमाचा अंगावर अलंकार घालण्याचा प्रयास केलेला नाही, फक्त पठण करण्याचा प्रयास आहे. ते बी 10 घोकून घोकून पठण करून घेतलेलं असतंय, म्हणून त्याचे संस्कार पडलेले असतात आणि ते संस्कार एकूण एकाचं ऐकून आपल्या तोंडातून निघतात. शम म्हणजे काय? निघाली ती, म्हणला तर निघायचंय, म्हणला तर घर सुटीची ती. पण ते अंगावर अलंकार घातला काय? ते परमार्थ आहे बाबा, एव्हरेस्ट शिखर आहे. हे काय साधं सुद्धा वाटायला का तुला? खेळ वाटायला काय? परमार्थ म्हणजे दणक्याला तुझ्या म्हणजे काया पालट होणार आहे त्यामध्ये, या परमार्थामध्ये एकदम काया पालट, काया बदलून जाणार आहे या परमार्थामध्ये. हे लौकिक परमार्थ थोडाच आहे, हे दिव्य परमार्थ आहे. लौकिक परमार्थामध्ये काया पालटत नाही, कायच पालटत नाही. याच्यामध्ये काया पालटणं जरुरी आहे, बुद्धीचा पालट होणं जरुरी आहे. म्हणतो महाराज म्हणजे बुद्धीचा पालट करारे काही मागुता नाही मनुष्य जन्म. इथं का कंपल्सरी बुद्धीचा पालट होणं आहे. आता जर नाही पलटली तर पुढे गेला तू. जाणार कोणाचं काही नसते, तुझ्या मर्जीवर आहे. एका एस टीचं तिकीट काढून एस टीमध्ये बसलंच नाही तू, म्हणला मी एस टीवाल्याला फसलो. ते मला काय फसलं? मला पैसे आले, तू नाही आला, तू फसला का मी फसलो? ते फसलं. तिकीट काढून बसलंच नाही, लोकांना म्हणायला ते नाही बघा एस टीवाल्याला फसलं. मला काय फसलं? मला मी गेलोच नाही एस टीमध्ये, तिकीट काढ पण गेलो नाही. तसं म्हणतो काय महाराजाला मी फसले, एवढं आडत आहे महाराज तरी मी ऐकत नाही. महाराज काय फसलं? तू फसला, महाराज नाही फसलं. ऐक नाही, महाराजाला काय ऐक नाही नको ऐकू. आणखी शेमराव देत असेल, आणखी वासना गोळा कर, काय जाणार आहे महाराज? अशी गोष्ट ते परमार्थ आहे ना शेवटी. म्हणून मिथ्या काय करते, त्याला आसक्त राहू देत नाही. आणि आहेच मिथ्या. मिथ्या आहेत, फक्त संस्कार आपल्यावर सत्यत्वाचे लादले. आपण प्रत्येक गोष्ट व्यवहारात ते सत्य म्हणून करतो. देवाला सत्य समजतो, आत्म्याला कधी सत्य समजण्याचा प्रयास करत नाही. मग मी बोललो त्यांना ऐकायला पाहिजे का? तर मी सत्यवादी, माझं बोललेलं कसं ऐकत नाही का? म्हणून मी सत्यवादी, मी जे करतो ते सत्य करतो, मी करतो ते लोकांच्या हिताकरता करतो. असं मग काही कोणीकडे वाद चालले, इकडे लौकिकामध्ये वाद जातो. नाही एवढी मरमर केली, माझ्याकरता केली का किंवा कोणाकरता केली, पण कशी म्हणून केली? सत्य म्हणून केली का मिथ्या म्हणून केली? बस झालं, गेला कामातून तो. त्याचे फल थोडे बहुत भेटतात, पुण्याची फलं भेटत नाही असातला प्रकार नाही. पण जे मोठं फल मिळायला पाहिजे होतं ते त्याला प्राप्त झालं नाही. आता काही लोक त्या कर्माला, 4 लोक मी समाज याला हुशार समजतात, म्हणजे कर्माला मोठेपणा झाली ते कशाला? पण कर्म हे बंधन आहे, ते लक्षात का येत नसतं. कर्म हे काय? बंधन आहे. कर्म हे बंधन आहे आणि तुला कर्मातून बाहेर निघायचंय, हे परमार्थ आहे. आता तू जर कर्मामध्येच अडकला, कर्तृत्वामध्ये जर अडकला, तू चाहे व्यवहारिक कर्तव्य असो का परमार्थी कर्तव्य असो, शेवटी कर्तव्य आहे. कर्तव्याचा अभाव झालेला नाही, तू कर्तव्यामध्ये अडकलेला आहे, तर तुला जन्माला कंपल्सरी यावं लागतं आणि बरोबर तुला वासना जन्माला घालते. बाय मला काही कर्तव्य नसून मी कर्तव्यात आलो कसा काय आलो?
आता मुळात एक गोष्ट घेतली आपण, या शास्त्राच्या दृष्टीने विचार करतो म्हणून त्या सांगितलं 3 प्रस्थांतर येतं. हा जो विचार करतो तुमचा लौकिकाला धरून विचार चालत नाही, तर ते प्रस्थानत्रयाला धरून विचार करता येईल. हा विचार उपनिषदाला धरून आहे, हा विचार ब्रह्मसूत्राला धरून आहे, आणि हा विचार गीतेला धरून आहे. पण या माणसाच्या विचाराला धरून नाही. प्रस्थानत्रय म्हणजे तुम्हाला योग्य दिशेने दाखवणारा ग्रंथ म्हणजे ब्रह्मसूत्र, उपनिषद, गीता, आणि त्याच्या वाक्याचा विचार असते. त्याच्या दृष्टीनं हा विचार करतो आपण. अध्यात्माचा विचार म्हणजे उपनिषदाच्या दृष्टीनं, ब्रह्मसूत्राच्या दृष्टीनं, वेदाच्या दृष्टीनं, त्या दृष्टीचे विचार होते. माणसाच्या दृष्टीचे विचार नसतात. माणसाची दृष्टी आली असती त्याच्या काय दृष्टीचा विचार करायचा? कोण्या माणसाला दृष्टी आहे? काहीच नाही. भगवंताची दिव्य दृष्टीचे विचार होते, आणि आपण माणसाच्या दृष्टीचे विचार घालणार घेतो का? मग म्हणले का आंधळीया दृष्टी देतो. काय प्रदान केल्या चालली? दृष्टी प्रदान केल्या चालली. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारितो. तुकाराम महाराज म्हणले अशा माणसाचं मी नाव घ्यायला कोणाच तयार नाही. का म्हणून आंधळे यांनी काय कोणाला दृष्टी दिलेली आहे का? यांना दृष्टी आलेली आहे? काही बी नाही. दृष्टी दिली बी नाही, दृष्टी आली बी नाही. संत दृष्टी देत असतात, आणि मी संताचंच नाव घेत असतो. असे तर माझं नाव घेत बसत नाही. त्यांनी दृष्टी दिली, दिव्य दृष्टी, आणि दिव्य दृष्टीचे काय असतात? विचार असतात लक्षात. म्हणून कधीही अध्यात्माचा विचार परमात्म्याकडून चालतं. अध्यात्माचा विचार परमार्थाकडून चालतं, आणि पुराणाचा विचार लौकिकाकडून चालतं, लोकाकडून चालतं. पुराणाचा विचार लोकाकडून आहे, आणि अध्यात्माचा विचार परमात्म्याकडून आहे. आता नेहमी आपल्या इथं 12 महिने चालतं ते परमात्मा दृष्टीचं चालते, परमात्मा दृष्टीचा विचार चालते आपल्या इथं. आपल्या इथं माणसाच्या आणि कोण्या याचा विचारच येत नाहीच. माणूस कटलेला आहे आपल्या इथं. आपल्या परमार्थातून माणूस काय झालेला आहे? कटलेला आहे. मग साधू इकडं तुम्हाला त्याच्यामुळेच माहीत असतं, तुम्हाला यायचं तर इकडं साधू बनवून या तुम्ही. तिथं माणसाचा विचार जास्त नाही. का तर माणसा दुःखी त्याचा काय विचार करायचा? कवाय पाहिलं दुःखीच आहे माणूस. एनी टाईम कवाय पाहिलं काय आहे? दुःखीच आहे. त्याला दिलं तरी दुःखच आहे, नाही दिलं तरी दुःखच आहे. ते 12 महिने त्याचा काय विचार करायचा? इथं विचार करतोय आत्म्याचा, परमात्म्याचा, की जो नित्य सुखरूप आहे परमात्मा, त्याचा विचार आहे इथं. आणि त्या दृष्टीने विचार असतात लक्षात. कोणाचे वैयक्तिक विचारही निघत नाही. तरी एखाद्याला वैयक्तिक लावून घेते आपल्या अंगाला, त्याला लागू करणं लागू. पण काय कधी कधी काय घेत होतं? लावून घेतात ते आपल्या अंगाला. आणि महाराज माझ्याकडे पाहूनच म्हणू लागला, काय बाकीचे काय नव्हते कोणी, तू एकटाच आलता का पोथीला? काही लावून घेत होतं आपल्या अंगाला. लगे जे लावून घेतलं, जे लावून घ्यायचं ते नाही घेतलं. 17 वाऱ्या महाराज तू देव आहे देव आहे म्हणलं, ते कम लावून घेऊन जातो, ते कम लावून घेऊन जातो. 17 वाऱ्या सगळ्याकडे पाहून म्हणते, एक लावून घेत नाही लगे. आज जसं व्यवहाराचं काय निघू द्या, कसं लाव कानं ठोकावतंय, कसं लावून घेतोय आपल्या. अरे वा, चांगल्या गोष्टी लावून घ्यावं, अशा वाईट गोष्टी, चांगल्या गोष्टी अशा मनाला लागल्या पाहिजे. पाहतं काय त्याच्यामध्ये हित आहे. चांगल्या गोष्टी लावून घेण्यात का हित आहे. आणि अशा माणसा किती गोष्टी लावून घेतलं तर काय हित होणार आहे तो त्याच्यामध्ये? आता माणसाला धरून सांगितलं वा लई पुण्य वाहत लई दान सुरू आहे, त्याचं काय नरक चुकला काय किती म्हणलं तरी? लई ते हेल्प करणारे हे तर कोणाला मदत करतात, काय नरक चुकला काय? किती यांचे सत्कार करू द्या, स्तुत्या करू द्या, नरकाला चुकलं काय यांचं? मग काय फायदा आहे? पण देव म्हणल्यावर
सगळं चुकलं की हो. मग स्वतःमध्ये एवढा अहंकार, जरूर अहंकार घ्या, पण परमात्म्याचा अहंकार घ्या. कारण ते अहंकार एक दिवस डाऊन होतात. आणि हे माणसाचा अहंकार तर डाऊन होतच नाही, उलटा कणक बनते, टणक बनते. मिठाच्या खड्यासारखा निब्बर. मिठाचा खडा दाबला की बोटामध्ये घुसल पा, एवढं पीठ होईल त्यात मिठाच्या खड्याचं. हां, बोटात खुपसत आहे, तसा हे माणसाचा अहंकार बोटामध्ये खुपसत आहे. यानं नरम व्हायला पाहिजे तर काय झालंय, खुपसले. आवड आहे ज्यात आधी तर आपापली हुशारी पाहिजे, पुन्हा त्याच्याबरोबर प्लस हुशारी लागते. आपल्या बुद्धीनेही विचार करणं जरुरी असते, आपलं वाचन करणं जरुरी असतंय. हां, आता एक हेल्प असते तुम्हाला, मदत म्हणून समजायला. तुम्ही कमजोर पडू नये म्हणून तुम्हाला शास्त्र काय करतंय, मदत करतंय, प्रोत्साहन देतंय तुम्हाला आणि पुढे नेण्याचा प्रयास करत असते. अशी गोष्ट आहे. मग जेव्हा प्रतिकूल परिस्थिती येते, प्रतिकूल परिस्थितीचा संबंध असतात, तेव्हा अंतःकरणाची वृत्ती काय बनते, दुःखाकार बनते. वरती दुःखाकार बनली का तू दुःखाकार बनली? मग त्या दुःखाकार वरती तू जाणत नाही काय, पण त्याच्याकडे नॉलेज कुठे एवढं? ते नॉलेज गुरुचं पाठ बघा असेल तर असते, मी तू या पाठीशी आहे. त्याचाही मेळ लागत नाही. मग वृत्ती तशी बनली का मी तसं बनलो? आता कधी कधी आवाळामध्ये आकाशामध्ये ढग येतात, सूर्यही झाकलं जातं कधी कधी. कशानं? का सूर्य त्यानं गिळला, झाकला. तसं या दुःखाकार वरतीनं मला काय केलंय, झाकलंय. त्या दुःखाकार वृत्तीलाही प्रकाशित करणारा कोण आहे? मी आहे. तू पुढे सर त्याला. ज्याला मीचं ज्ञान नाही त्याच्या आकारामध्ये अडकलं, कशामध्ये अडकलं? आकारात अडकलं. त्या मला मी दुःखाचा साक्षी, त्या अंतःकरणाची वृत्ती झाली असं दुःखाकार. मला काय करायचं? मोहकाम प्रकाशित करायचं, मी स्वयं प्रकाशित आहे. सुखाकार झाली तरी मी त्याला प्रकाशित करणार आहे, दुःखाकार झाली तरी मी तिला, मी सुख दुःखाचा साक्षी आहे का कसा आहे? ते कोणाला ज्ञान झालं? ज्यानं पंचीकरण नीट ऐकलं, विचारसागरी अध्यात्म नीट ऐकायला, त्याला ज्ञान होणार. नाही तर ते त्याच्यासारखंच झालं. दुःखाकार आता प्रारब्धानुसार होणार आहे, कधी प्रतिकूल प्रसंग येणार आहे, कधी अनुकूल येणार, त्यात काय वादच नाही. वरती तशी होणारच आहे. मोह काही बिघडलं काय? आता किती जरी ढगा आकाशाला, आकाश काही थरथर कापायले का नाही? ते मला हे काय आहे, येणार जाणार आहे. तसं यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्या आहेत. आम्ही येणारा जाणार आहे. वृत्ती येणारी जाणारी का मी येणारा जाणार आहे? ओढ्याला पाणी येणार जाणार का ओढे येणार जाणार? तसं हे येणार जाणार आहे. मला काय करायचं? जाईल आज नाही उद्या जाईल, तेव्हा जेव्हा जात तेव्हा जाईल. मोह काय जाणार असं कोणाला वाटणार? जे द्रष्टा झालाय, साक्षी झालाय, त्याला वाटणार. त्याला द्रष्टाही कळणं, साक्षी कळणं, ते दृश्यामध्ये वाद चालले. आणि मला असं झालं, मला असं झालं, मला असं झालं, मला चप गप सांगायचं नाही. असं तुला काय झालंय? तुला काहीच झालं झालंय कुठं? दृश्यामध्ये. तू है द्रष्टा, तुला काय झालं? काय नाही. म्हणून तुम्हाला नेहमी सांगत असतो की साधून द्रष्टा होऊन राहायचं सांगितलंय. साधून कुठं राहावं? द्रष्टा होऊन.
ग्रस्त आश्रमानं कुठं राहावं? दृश्य हो. विषयीनं कुठं राहावं? दृश्य हो. बाकी सगळ्यांना कुठं राहावं? दृश्य हो. साधूनं कुठं राहावं? असा दोन्ही मधला फरक आहे. एक दृश्याच्या पालाळामध्ये वाद चाललंय आणि एकच्या पालाळातून बाहेर निघालं. नदीच्या काठावर उभा राहिला म्हणजे तो द्रष्टा झाला. नदी वाहिली 3 गुणाची, वाहू दे. तुला काही धक्का लागायला काय? तुझे पाय भिजलेत काय? तू काटा उभा आहे. वाहणारे 3 गुणाचा प्रवाह धो 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 सारखा व्हायला लागलेला आहे. तू त्या काठावर आहे. तू 3 गुणाचा द्रष्टा, 3 देहाचा द्रष्टा, अवस्थेचा द्रष्टा, पाप पुण्याचा द्रष्टा, सुखदुःखाचा द्रष्टा. आणि ते कशाचा मी द्रष्टा आहे? जन्माचा द्रष्टा, मरणाचा द्रष्टा. मला काय व्हालंय पण कवा होणार नाही द्रष्टा. म्हणून तर दृश्यवाल्याचं द्रष्ट्यानं काय ऐका जाऊ नये. कान देऊच नाही त्यांना. मी नेहमी सांगत असतो, जरा साधू लोकांनी कानं देऊ नका कोणला. कानं आपले महत्त्वाचे आहेत. बैरे झाले तर चांगली गोष्ट आहे. बैरे झालेली भानगड आहे का? का तर 1-2 बैरी मायापाशी बसतात. गेली परीक्षा वेळ त्यांच्या पैकी. आता किती एक म्हणलं की एक म्हणतात, एक म्हणलं की एक म्हणतात. ते काय करावं? आता वाटतंय न जाण्याखांचा शब्द घुसला तर घुसू द्या मध्ये, पण थोडं काही सगळ्यात महत्त्वाचं इंद्रिय कान आहेत. पालक कानाला सांभाळावं. कान तपासून घ्या वाटलं का. नाही तुम्हाला विनोद वाटू देऊ नका त्या गोष्टीचा. कानाच्या डॉक्टरकडे जाऊन तपासून घ्या. कानाचं चांगले आपले टिकावं कान. कानं महत्त्वाचे. डोळे खाली गेले तर परवा नाही. कानानं ऐकायला येणं महत्त्वाचं आहे. तसेच डोळे इंद्रिय महत्त्वाचीच आहेत. वाचन करण्याकरता डोळे काम करतील, ऐकण्याकरता कान. ही इंद्रिय फार महत्त्वाची. त्याची निष्काळजीपणा घेऊ नका. निष्काळजी. बाकी एखादा चंगडं गेलं जाऊ द्या, पण हे इंद्रिय जाऊ देऊ नका. डोळे, दात गेले जाऊ दे. कारण त्याच्या मोक्ष नाही ना. मोक्ष कशावर आहे? जास्त मोक्ष कशावर आहे? काने जे पेरिले डोळाचे उगवले, या पथे भरिला तोची हरी. तशी शरीराची इंद्रिय प्रत्येकच महत्त्वाची आहेत, पण जास्त प्रमाणामध्ये हे काम करणारे, मोक्ष देणारे, हे या दुःखातून बाहेर काढणारं कोण आहे? ते बी संत संगतीचे शब्द असतील तर काढतील. कान ऐकून तू कोणाचे भरून घेत असेल तर ते पुन्हा काही उपयोगाचे नाही. साधून कान कोणाला देऊच नाही. त्याला खूप सुख मिळते. त्याचा मला त्याचा अनुभव. मी कोणाला कान देतच नाही, देतच नाही, कानच देत नाही. मी ऐकत नाही कोणाला जास्त बोलत बी नाही. फक्त आपला तुमचा आमचा संबंध कुठपर्यंत या पोती पुरता. पोती आली संबंध करते. पुन्हा कान देत बसू नाही कोणाला देत नाही. आपल्याला माहीत आहे ना हे सगळं मर्गजळ आहे, खोटं आहे. काय ऐकत बसायचं कोणाचं? सुख तरी खोटं आहे, दुःख तरी खोटं आहे, मिथ्या आहे. का सत्य काय काय मी त्याला सत्य गोष्ट आहे का वाटतं? एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाटे हरी हरी मानावा, सत्य
बिलकुल विषयाशी संबंध झाला तर सुखाकार वरत्या सुखाकार होतात बरं काय. मी तर आनंद रूप पहिलाच आहे. माझं रूप मी म्हणलं की नीट आत्म्यापाशी जायला पाहिजे. मी कुठे जायला पाहिजे? नीटच मध्ये कुठं थांबायचं नाही. आता जसे आपले पोथीचे माणसं पोथी सुटले की नीट कुठंच थांबत नव्हते. नीट घरापासून तसा आपला मी कुठे गेला पाहिजे?